नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जेएम विशेषच्या सुरुवातीला आज बोलूया तृणमूल काँग्रेसच्या एकूण राजकारणाबद्दल. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख असलेल्या ममता बॅनर्जी आज नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये व्यस्त होत्या आणि त्या तिकडे व्यस्त असतानाच त्यांच्या पक्षाला आणखी एका मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागलाय. तृणमूलच्या एकूण 28 खासदारांपैकी एका गटानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये म्हणजे एनडीए मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आम्ही 20 खासदारांचा एक वेगळा गट तयार करतोय आणि एनडीएला पाठिंबा देतोय असं काकोली घोष दस्तीदार आणि आमच्या त्या मुख्य प्रतोद असतील तर शताब्दी रॉय आमच्या उपनेत्या असतील अशी माहिती तृणमूलच्या खासदार शर्मिला सरकार यांनी दिली. काकोली घोष दस्तीदार या पक्षाकडून त्यांना प्रतोद पदावरून हटवण्यात आल्यामुळे नाराज होत्या. जनतेचा कौल लक्षात घेता आपला पुढचा राजकीय प्रवास एनडीएच्या विचारसरणीशी सुसंगत असावा असं वक्तव्य त्यांनी केले. दस्तीदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की त्यांच्यासह तृणमूलच्या जवळपास 20 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून एनडीए मध्ये सामील होण्याची आपली अधिकृत इच्छा कळवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या मी लोकसभेमध्ये तृणमूल काँग्रेसची मुख्य प्रतोद आहे आणि याच पदाच्या अधिकारात मी सर्व सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा अंतिम निर्णय घेतलाय असं दस्तीदार यांनी म्हटलंय. आणि ममता बॅनर्जी यांचे आमदार आधीच फुटले होते, आता खासदारही फुटतायत. या खासदार फुटण्याचा परिणाम नेमका काय पक्षावर होईल यावर एक नजर टाकूयात. सत्ताधारी एनडीएच्या संख्याबळामध्ये 20 खासदारांची भर पडेल. सत्ताधारी एनडीए साठी हा मोठा आकडा असेल. यामुळे एनडीएला महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घ्यायला मोठी मदत होणार आहे. राज्यसभेचे खासदार फुटले तर आणखी मदत होईल. शिवसेना, टीडीपी यासारख्या पक्षांचं महत्त्व तुलनेनं कमी होईल. याचा फटका बसेल तो इंडिया आघाडीला सुद्धा, कारण इंडिया आघाडीला आधीच खासदार संख्या कमी आहे, त्यांची संख्या आता आणखी घटेल. काँग्रेसच्या पाठोपाठ सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून त्यांना मिरवताही येणार नाही. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचं जे महत्त्व होतं ते महत्त्व कमी होईल आणि अर्थातच त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये जेव्हा कोणत्याही मुद्द्यावर वाटाघाटी करण्याची वेळ येईल तेव्हा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर ही कमी असेल. आता राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी तृणमूल काँग्रेसच्या या दुर्दशेचं कसं विश्लेषण केले पाहूयात. 4 मेचा तृणमूलचा पराभव हा केवळ विधानसभा निवडणुकांच्या निकालापुरता मर्यादित न राहता तृणमूल ह्या पक्ष संघटनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार. या पराभवामुळे तृणमूल एकत्र नव्हती तर तृणमूलमध्ये एक विचित्र दहशत होती आणि ती केवळ ममता बॅनर्जी नाही तर त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची होती. हे आता उघड होते. त्यामुळे आमदारांचा गट वेगळा होणं, खासदारांनी बाहेर पडण्याची किंवा स्वतंत्र भूमिका घेण्याची ही जी सुरुवात झालेली आहे याचा अर्थच असा आहे की संघटना ही दहशतीच्या आधारावर सत्ता होते म्हणून टिकली होती. अन्यथा जे आमदार किंवा खासदार आता बाहेर पडत आहेत ते बाहेर पडले नसते. म्हणूनच कुठलंही संघटन केवळ सत्ता आणि त्या सत्तेतनं आलेल्या अधिकाराच्या आधारे चालवणं तुलनेत सोपं नसतं आणि तसंच दहशतीच्या पलीकडे आपल्या सगळ्याबरोबर असलेल्या खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागतं. एखादा पराभवाने खचून जाणं त्याचं काही कारण नसतं, पराभव होत असतो. पण मुळातच अशा प्रकारच्या पराभवाच्या करता कोण जबाबदार आहे आणि कोण जबाबदार आहे याची जी चर्चा सुरू झालेली आहे त्यातूनच आता तृणमूल फुटणार आणि एखादा प्रादेशिक पक्ष फुटण्याचा आनंद हा मुद्दा नाही आहे, परंतु पक्ष चालवणं कठीण असतं. पक्ष चालवण्याकरता विश्वास, संवाद, सहयोग, सहमती घडवावी लागते. हुकुमशाहीनी पक्ष चालत नाही हे परत एकदा तृणमूलच्या निमित्ताने सिद्ध झाले. आणि तृणमूलच्या फुटीवरून अन्य पक्षांनी बोध घेण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. बघूयात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबाला सर्व अधिकार देऊन अन्य नेत्यांना गृहीत धरूच नये. अनेक प्रादेशिक पक्षांच्या बाबतीमध्ये ही चूक होते. पक्षाची धुरा ही आपला मुलगा, आपली मुलगी किंवा आपला पुतण्या यांच्याकडे दिल्यानंतरही तळागाळामध्ये संपर्क ठेवणं हे पक्षाच्या नेत्यांसाठी, ज्या मुख्य नेत्यानं पक्ष स्थापन केला किंवा ज्यांच्याकडे धुरा आहे त्यांनी ती केलं पाहिजे. आमदार हे लोकप्रतिनिधी, त्यांना खासगी नोकरासारखं वागवू नये, जे बऱ्याचदा या पक्षांमध्ये होतं. आता बऱ्यापैकी काळ बदललेला आहे, व्यवस्था बदललेल्या आहेत, लोकांच्या व्यवस्थेकडच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. त्यामुळे एका व्यक्तीसाठी जीवनभर अपमान सहन करणारे लोक आता राजकीय पक्षांना मिळणं कठीण आहे. सत्ता गेली तर स्वतःच्या चुका मान्य कराव्यात, तेव्हाही आपलं कौतुकच व्हावं असा हट्ट कुणीच धरू नये, जे आता नैसर्गिक मानलं जात नाही. पराभवाची जबाबदारी ही स्वतः घ्यावी. तुम्हा सर्वांमुळे मी हरलो या भूमिकेला पळपुटेपणा म्हटलं जातं. वरिष्ठ नेत्यांना कामाचं टार्गेट द्यावं, पण सातत्यानं त्यांना नाराज करू नये. पक्ष फुटणार अशी कुजबूज कळली तर पावलं उचलायला हवीत. काहीच होणार नाही अशा आविर्भावामध्ये वावरू नये.